सारिका ऑफिसला जायचं नाहीस का? काय हे कॉलेजच्या मुलीसारखं जातेस ऑफिसला? हातात बांगड्या नाहीत, गळ्यात मंगळसूत्र नाही, कपाळावर टिकली नाही. आता जीन्सवर टिकली आणि मंगळसूत्र घालू का? कसं दिसतंय ते? तुझ्याकडे बघून तुझं लग्न झालंय असं पण वाटत नाही. अगं लोकांना कळू दे तू कुणाची तर बायको आहेस. तुमच्याकडे तर बघून कुठं वाटतंय तुमचं लग्न झालंय असं? अगं माझं लग्न झालेलं दिसलं नाही कुणाला तरी, पुरी माझे छेड काढणार नाहीत, पण तुझ्या बाबतीत तसं होणार नाही. माणसं पण काय कुणाची पण छेडछाड काढत नाहीत. ज्या बायका लाईन देतात का नाही त्यांचीच छेड काढतात. मग ह्या अशा वागण्याला सुद्धा एका प्रकारे लाईन देणं असंच म्हणतात. हॅलो मम्मी, मला ऑफिसला सुद्धा जाऊ दिलं नाही. मंगळसूत्र घाल, टिकली लाव, हे लाव, ते लाव, नुसतं बंधन. सगळं माझा फ्रीडमच घालून टाकलं त्यांनी. असं म्हणा लागलाय तू एक काम कर, त्याला सांग मला पाहिजे तसं मी वागीन, मला पाहिजे तिकडे मी जाईन. हे सगळं घालायला मी काय जुन्या पुराण्या काळातली बाई नाही म्हणू, मी आताच्या मॉडर्न युगातली पोरगी आहे. काय होईल बिना मंगळसूत्राची बिना टिकलीची? बिन लग्नासारखीच दिसशील की. आणि काय सांगवते बघून तुला कोण ऑफिस मधलं प्रपोज पण करल, आणि ते तुझ्या नवऱ्यापेक्षा चांगला असला तर तुला बी आवडेलच की. म्हणजे आज का बोलायला लागलास? अगं बाळा, अगं टिकली मंगळसूत्र ही आपली संस्कृती आहे ग, आणि ही आपणच जपली पाहिजे. हे मॉडर्न दिसायच्या नादात आताच्या पूर्वी आहे ना आपल्या संस्कृतीला कैद समजायला लागल्यात. आणि काय फ्रीडम लावलंयस ग? अगं तुला नोकरी तर करून द्यायलाच लागलाय की तो. आणि एवढं जर तुला होत नसेल त्याच्यासाठी करायचं तर घे त्याच्यापासून पण फ्रीडम. मग त्याच्याच नाही तर तुला अख्ख्या जगाच्या प्रश्नांना तोंड द्यावी लागतील. मग आता बघ काय करतेस ते. मी जाते ऑफिसला. जा आणि काळजी घे. काय वाटलं तर फोन कर मला, मी कायम तुझ्यासोबत आहे. कळणार तुला भाव माझ्या मनातला रंग